नमस्कार फ्रेंड्स, आज एकादश असल्यामुळं मी बालाजी देवस्थान औसा येथे आलेलो आहे. देव दर्शनासाठी आलेलो आहे. तरी मी म्हणलं की एक थोडासा ब्लॉग करावा. हे बघा माझे मित्र, आमचे मॅनेजर भोसले सर पण आलेले आहेत, आचार्य सर, अनिकेत सर. हे बघा आज एकादश असल्यामुळं खूप गर्दी आहे आज मंदिरामध्ये. पण हे देवस्थान आहे बघा, बालाजी मंदिर देवस्थान औसा तालुक्यामध्ये औस्यामध्ये आहे. याकतपूर रोडला हे देवस्थान आहे फ्रेंड्स. तुम्ही पण इथं या. का इथं आहे चप्पल स्टँड, आहे चप्पल स्टँड. पहा इथं चप्पल जमा करायचं, साईडला लावायचं, जायचं इथं. बघा फ्रेंड्स, बघा सर, बघा इकडं. बघा आमचे भोसले सर आणि के साहेब. बघा बघा आज खूपच गर्दी आहे बघा फ्रेंड्स. आज एकादश असल्यामुळं मंदिरामध्ये खूप गर्दी आहे. यात्रा भरल्यासारखी भरलेली आहे. हे बघा किती गर्दी आहे आज फ्रेंड्स. बालाजी मंदिर देवस्थान औसा. तुम्ही देवदर्शनासाठी आज आलेलो आहे. आज एकादश असल्यामुळे मी इथं आलेलो आहे. तर तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेता यावं यासाठी मी छोटासा एक ब्लॉग करत आहे. बघा खूपच गर्दी आहे आज एकादश असल्यामुळं. आज खूप गर्दी दिसायला लागली. हे बघा हे बालाजी यज्ञशाला. हे पहा बालाजी मंदिर देवस्थान औसा. यात्राचं स्वरूप आज आलेलं आहे मंदिरामध्ये. खूपच आज गर्दी आहे. इथून जायचं दर्शनाला सर, दर्शन इथून जावं ते आपल्याला. आज खूपच रांग लागलेली आहे दर्शनाला. पण आता इथं गर्दी खूप आहे आज. बालाजी मंदिर औसा. बघा खूपच गर्दी आहे. खूप आज गर्दी आहे फ्रेंड्स. बघा खूप गर्दी आहे. बघा हे गर्दी किती आहे. हे बाळा साईड खूपच गर्दी आहे आज. बालाजी मंदिर औसा येथे देवदर्शनासाठी मी आज आलेलो आहे. हे पहा थोड्याच वेळामध्ये देवाचं दर्शन मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह फ्रेंड्स. तुम्ही व्हिडिओ माझा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला स्किप नका करू. बालाजी मंदिर येथे मी देवदर्शनासाठी आलेलो आहे. औशापासून एक 2 ते 3 किलोमीटर याकतपूर रोडला हे देवस्थान आहे. बघा आज खूपच गर्दी आहे. एकादश असल्यामुळं आज खूपच गर्दी आहे आज.
आज खूपच गर्दी आहे. एकादश असल्यामुळे सर्व भावी भक्त तिथं आलेले आहेत. काय चालेल ना?